नमस्कार मंडळी. तर आज आपण अशा प्रकारे बाजारात हिरव्या कलरची मस्त मोठीवाली मिरची येतो ना, ती मिरची घेतली आहे. ही मिरची अजिबात तिखट राहत नाही. मिरचीला स्वच्छ छान धुवून घ्यायचं आणि अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिरचीला कट करून घेतली आहे. नंतर आपण ह्या सर्व मिरच्या कट करून घेऊया. तर अशा प्रकारे कट न करता तुम्ही मिरचीचे 2 भाग केले तरी सुद्धा चालतो. चला तर मग सर्व मिरच्या कट करून घ्यायची आहे आणि मस्त चटपटीत असा राजस्थानी मिरची मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण वाटी तेल गरम करून घेऊया. नंतर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरा आणि अगदी 3 ते 4 ठेचलेल्या लसणाच्या कळ्या 2 ते 3 मिनिटं छान तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण जी मिरची कट केली होती ती मिरची घालूया. अगदी मस्त चटपटीत मिरची तयार होतो. अगदी 2 ते 3 मिनिटं आपण ही मिरची परतून घेऊया. तर ही राजस्थानी मसाला मिरची किंवा राजस्थानी दही मिरचीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. अगदी खायला अप्रतिम लागतो. नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व मिरची छान एकजीव करून घेतली. सर्व मिश्रण एकजीव करून घेतला आणि ही मिरची आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 5 ते 6 मिनिटं मिरची शिजवून घेऊया. चला तर मग तोपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी घेतला आहे 1 चम्मच साबुत धने, 1 चम्मच सोप आणि अर्धा चम्मच जिरा. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी हलकं एकदा क्रश करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदा मी मिक्सरला क्रश करून घेतलं. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा ते पाऊण वाटी दही. दही शक्यतो गोड घ्या, खूप आंबट नका घेऊ, नाहीतर मिरची खूप आंबट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथं मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. चला तर मग मिरची पण छान मस्त अशी फ्राय झालेली आहे. मिरची पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया, वर खाली करून घेऊया. मिरची तुम्ही बघू शकता अगदी मिरची छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे. नंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया. आपण सुरुवातीलाच हळद घातली होती, त्यामुळे मी आता हळद नाही घातली. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं मसाले शिजवून घेऊया. नंतर यामध्ये आपण ते वाटण तयार केले होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. तर इथं संपूर्ण वाटण मी घालून घेतलं आहे आणि आपण ज्या वेळेला दह्याचं वाटण घालतो त्यावेळेला मिरचीला खूप पाणी सुटतो. त्यामुळे अगदी मिरची कमी आचेवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला मिरची त्या पाण्यामध्येच शिजवून घ्यायची आहे. नंतर यामध्ये मी वाटणाचा उरलेला पाणीसुद्धा घातलेलं आहे. तर अशा प्रकारे जवळपास सर्व मिरची एकजीव करून घेऊया आणि जवळपास 5 ते 6 मिनिटं मिरची छान शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मस्त चटपटीत दही मिरची राजस्थानी मसाला मिरची तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा आपण ही मिरची शिजवणार आहोत, पूर्णपणे ड्राय करणार आहोत. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता मस्त मिरची अशी ड्राय झालेली आहे, मस्त चटपटीत तयार झालेली आहे. ही मिरची तुम्ही मस्त चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत कुठल्याही प्रकारचा पराठा घ्या, खायला अप्रतिम लागतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.